नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड न्यू सिलेबसचा 3rd नंबरचा लेसन पाहत आहोत. त्याच्यातीलच एक्सरसाइज 3 पाहूया. त्याआधी SJ ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया एक्सरसाइज 3. क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत, ते तुम्हाला त्याचे करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. पहा, -5 इज. -5 हा होल नंबर आहे, नॅचरल नंबर आहे आणि इंटेजर आहे, अ फ्रॅक्शन. याच्यापैकी काय आहे? तर पहा, होल नंबर म्हणजे काय? झिरोपासून स्टार्ट होतात सर्व पॉझिटिव्ह नंबर्स, ते आहेत होल नंबर्स. नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, ते इन्फिनिट. होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात, इन्फिनिट पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. अँड इंटेजर म्हणजे काय? 0, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स. कशामध्ये येतात? ते इंटेजर्समध्ये. म्हणून -5 हा काय आहे? अँड इंटेजर. पुढचं पहा, -5 लहान आहे की मोठा आहे 0 पेक्षा? -5 पहा, याच्या अगोदर जर तुम्ही एक प्रॅक्टिस सेट 3.2 तुम्ही जर पाहिला असेल 3.2, तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलंच होतं नंबर लाईन. आता पण परत सांगते, पहा, -5 हा 0च्या लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणून तो लहान आहे 0 पेक्षा. लेफ्ट हँड साईडला जसं आपण जाऊ नंबर लाईनच्या, तसे नंबर्स लहान होत जातात. आणि राईट हँड साईडला जाऊया, उजवीकडे जाऊया, तसे नंबर मोठे होत जातात. त्याच्यामुळे -5 हा या बाजूला असेल 0च्या लेफ्ट हँड साईडला, म्हणून -5 हा लेस दॅन 0. -5 हा लहान आहे. पुढचा क्वेश्चन पहा, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आहे की फॉल्स आहे सांगायचं आहे. पहा, 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 0 हा नॅचरल नंबर नाही आहे, 0 हा होल नंबरमध्ये येतो, म्हणून हे काय आहे? फॉल्स. 0 हा नॅचरल नंबर नाही, तो होल नंबरमध्ये येतो. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. नॅचरल नंबर आहेत 1 पासून स्टार्ट होतात आणि होल नंबर हे 0 पासून स्टार्ट होतात. मग सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर्समध्ये असतात, म्हणून हे आहे ट्रू. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स. तर नाही, होल नंबर्समध्ये 0 असतो आणि नॅचरल नंबर्समध्ये 0 नाही पाहिजे, म्हणून होल नंबर्स हे सगळे होल नंबर हे नॅचरल नंबर्स नसतात, म्हणून हे फॉल्स. पुढे, द सम ऑफ अपोजिट नंबर्स इज 0. अपोजिट नंबर्सची ॲडिशन केली तर ती नेहमी 0 येते, तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये मागे आन्सर की दिलेली आहे, त्याच्यामध्ये हे फॉल्स दिलेलं आहे, तर ते चुकलेलं आहे. खरं तर सम ऑफ अपोजिट नंबर्स ही 0च असते, त्याच्यामुळे इथे ट्रूच लिहायचं तुम्ही, फॉल्स नाही. पुढे पहा, क्वेश्चन 3 पहा, राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत राईट करायचं. करूया राईट आपण. पहा, असेंडिंग ऑर्डर प्रमाणे आपल्याला राईट करायचं आहे. फर्स्ट आहे 87, 29, 35, 104. असेंडिंग म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या, चढता क्रम, लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. लहान संख्या कोणती आहे? 29, त्याच्यानंतर येईल 35, त्याच्यानंतर येईल 87 आणि त्याच्यानंतर येईल 104. लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे राईट करत जायचं. पहा, याच्यातील लहान संख्या 27, त्याच्यानंतर 39, 87 अँड 401. लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे असेंडिंग ऑर्डर. इथे पहा, 21, 85, 93 अँड 793. इथे पहा, सर्वात लहान आहे 23, मग 51, मग 89, मग 307. आणि डिसेंडिंग ऑर्डर सांगितलेली असेल तर याच्या उलटं लिहायचं, मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे जायचं, उतरता क्रम. क्वेश्चन 4 पाहूया. क्वेश्चन 4 पाहूया, ऑब्टेन 5 डिजिट नंबर्स युजिंग द डिजिट्स 1 to 9 ओनली वन्स. रीड देम अँड राईट देम इन वर्ड्स अँड राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर्स. आपल्याला काय लिहायचे आहेत? 5 अंकी संख्या तयार करायच्या आहेत 1 to 9 नंबर्स वापरून.
एकदाच वापरायचा आहे कोणताही अंक. अशा 5 अंकी नंबर्स तयार करायचे आहेत, रीड करायचे आहेत आणि त्याचं वर्ड्समध्ये राईट करायचे आहेत. करूया. आपल्याला 1 to 9 काही वापरून तयार करायचे आहेत, त्याच्यामुळे आपण लिहू शकतो. पहा, 85,341. वाचणार कसं, रीड कसं करणार? 85,341. हे 5 डिजिट नंबर आहे. 1 to 9 मधले आपण नंबर्स यूज करून तयार केलेला आहे. लिहूया. 85,341. कितीही राईट करायचे, त्यांनी सांगितलेलं नाहीत किती राईट करायचे. आपण 4 राईट करूया. दुसरा नंबर तयार करूया आपण. 3 4 5 6 9. एक नंबर रिपीट घ्यायचा नाही, म्हणून आपण वेगवेगळे नंबर राईट करायचे. वाचणार कसं, रीड कसं करणार? 34,569. लिहूया. 34,569. आपल्याला लार्जेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर सुद्धा राईट करायचे आहेत. मग आता यांनी आपण तयार केलेले आहेत मधले लार्जेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर राईट करायचे आहेत का 5 डिजिट्स लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर राईट करायचे आहेत, हे इथे दिलेलं नाही. तर आपण काय करूया, 5 डिजिटचा लार्जेस्ट नंबर कोणता आहे तो राईट करूया आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तोही राईट करूया. आणि आपण जे नंबर्स लिहिणार आहोत त्याच्यातील सुद्धा लार्जेस्ट स्मॉलेस्ट राईट करूया. त्यांना काय हवं आहे ते आपल्याला माहिती नाही, कारण याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. ते फक्त सांगितलं आहे राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर्स. थर्ड नंबर तयार करूया आपण. 1 2 3 4 5. रीड करूया. 12,345. 12,345. अजून एक नंबर तयार करूया. 4 नंबरला अजून एक नंबर तयार करूया. 92,768. नंबर रीड करूया. 92,768. राईट करूया. 92,768. 4 नंबर्स राईट 4 नंबर्स आपण तयार केलेले आहेत 5 डिजिटचे. जे तयार केले ते मी राईट करून घेते. फर्स्ट नंबर आपण तयार केला 85,341. दुसरा नंबर तयार केला आपण 34,569. तिसरा तयार केला आपण 12,345. आणि चौथा तयार केला 92,768. आता याच्यामध्ये पहा, याच्यामधला लार्जेस्ट नंबर कोणता आहे? तर हा आहे 92,768. हा आहे लार्जेस्ट नंबर म्हणजे मोठा. लार्जेस्ट नंबर म्हणजे मोठा नंबर कोणता आहे? 92,768. आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? 12,345. हा आहे स्मॉलेस्ट नंबर. आणि 5 डिजिटचा लार्जेस्ट नंबर, 5 डिजिटचा लार्जेस्ट नंबर कोणता आहे? 99,999. हा आहे 5 डिजिट लार्जेस्ट नंबर. आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे?
स्मॉलेस्ट नंबर आहे 10,000. पहा 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर, हा आहे लार्जेस्ट नंबर, आणि आपण तयार केलेल्या नंबर्समधला हा आहे लार्जेस्ट नंबर, हा आहे स्मॉलेस्ट नंबर. पुढचा क्वेश्चन पाहूया. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. ड्रॉ अ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर्स -5, 3, -3 अँड 7 ऑन इट. आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यावर हे नंबर शो करायचे आहेत. करूया, नंबर लाईन ड्रॉ करूया. ही आहे आपली नंबर लाईन, आणि नंबर लाईनवर मध्ये घ्यायचा 0, याला म्हणतात ओरिजिन. आणि आपल्याला नंबर कोणते दाखवायचे आहेत? पॉझिटिव्ह नंबर आहे 3 आणि 7. आपण राईट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. आपण नंबर लाईनवर 1 आणि 7 शो केलेला, 3 अँड 7 शो केलेला आहे. आणि दाखवायचं आहे -5 अँड -3. उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह नंबर राईट करायचे आणि डाव्या बाजूला सर्व निगेटिव्ह. पहिला निगेटिव्ह नंबर -1, -2, -3, -4 आणि -5. पहा, आपल्याला जे नंबर शो करायचे होते तो आहे -3 आणि -5. इकडे आहे 3 आणि 7. आपण जे नंबर शो केलेले आहेत त्याला सर्कल करूया. 3 अँड 7. इकडे आपण नंबर कोणताच शो केलेला आहे? -3 अँड -5. नंबर लाईन इझी आहे. पहा, या बाजूला सर्व पॉझिटिव्ह नंबर, या बाजूला सर्व निगेटिव्ह नंबर्स, मध्ये हा ओरिजिन. त्याच्यातील सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन त्याच्यातील पहा. व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ 0 कॉल्ड? 0च्या राईट हँड साईडचे हे जे नंबर्स आहेत, हे 1 2 3 4 5 6 7, हे 0च्या राईट हँड साईडचे नंबर, यांना काय म्हणतात? तर यांना म्हणतात पॉझिटिव्ह नंबर्स. काय म्हणतात? पॉझिटिव्ह नंबर्स, धनसंख्या, पॉझिटिव्ह नंबर्स. हे जे आहेत यांना नसतं तेव्हा साईन कोणतं असतं यांचं? प्लस. तर नंबर लाईनला कुठेही पेन यूज करायचं नाही, मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी करते. यांना +1 +2 हे असे असतात. पॉझिटिव्हचं साईन दिलं नाही तरीही चालतं, म्हणून आपण ते देत नाही नेहमी. पण यांना काय म्हणायचं? पॉझिटिव्ह नंबर्स. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. थर्ड नंबरचा आहे व्हॉट आर द नंबर्स ऑन द लेफ्ट ऑफ 0 कॉल्ड? आता हे राईटचे झाले पॉझिटिव्ह, लेफ्टचे आहेत निगेटिव्ह. यांना निगेटिव्हचं साईन आहे, म्हणजे हे आहेत निगेटिव्ह नंबर्स. त्यांना काय म्हणतात? निगेटिव्ह नंबर्स. आणि हा जो सर्व सेट आहे 0, ओरिजिन, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स, हे सर्व मिळून काय तयार होतं? इंटेजर्स तयार होतात. क्वेश्चन 6 पाहूया. क्वेश्चन 6 पहा. अ डिस्ट्रिक्ट स्पेंट ₹69,27,762 in the financial year 2023 and 24 and ₹88,36,584 in the financial year 2024 to 25 for environmental protection. What is the total expenditure for environmental protection in these 2 financial years? The 2 चं spelling wrong आहे. 2 financial years. काय काढायचं आहे? टोटल एक्सपेंडिचर. डिस्ट्रिक्टनं काय केलेलं आहे? स्पेंड केलेले आहे. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा पर्यावरण संरक्षणासाठी काय केलेले आहेत? फायनान्शियल म्हणजे आर्थिक वर्ष 23-24 मध्ये 69,27,762 रुपये आणि 24-25 ह्या सालामध्ये 88,36,584 रुपये काय केलेले आहेत? पर्यावरण संरक्षणासाठी खर्च केलेले आहेत. तर टोटल खर्च किती आहे? या 2 वर्षांचा टोटल खर्च. आणि पुढे हाऊ मच मोअर मनी वॉज स्पेंट? 2024-25 मध्ये किती
पैसे जास्त खर्च केले गेले. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल, टोटल एक्सपेंडिचर काढण्यासाठी करावी लागेल ॲडिशन आणि हाऊ मच मोअर मनी वॉज स्पेंट याच्यासाठी करावी लागेल सबट्रॅक्शन या दोन्ही नंबर्सची. करूया सॉल्व आपण. टोटल एक्सपेंडिचर काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, 2023 अँड 24 आणि हे आहे 2024 अँड 25चा एक्सपेंडिचर आहे, हा इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनचा एक्सपेंडिचर. तर तो टोटल काढायचे आहे. तर आपण काय करणार आहोत, दोघांची ॲडिशन. 4 + 2 6, 8 + 6 14, कॅरी 1, 7 + 1 8, 8 + 5 13, कॅरी 1, 7 + 7 14, कॅरी 1, 3 + 3 6, 9 + 8 17, कॅरी 1, 8 + 1 9, 9 + 6 15. किती झाले, 1,57,64,346. हा काय झालेला आहे, टोटल एक्सपेंडिचर. राईट करूया आपण. टोटल एक्सपेंडिचर इज 1,57,64,346 रुपीज. आता आपल्याला हाऊ मच मोअर मनी वॉज स्पेंट असं विचारलेलं आहे. म्हणजे आता दोन्ही नंबर्सचं करावं लागेल सबट्रॅक्शन. मोठ्या नंबरमधून लहान नंबर काय करायचा, वजा करायचा. पाहूया, हाऊ मच मोअर मनी वॉज स्पेंट. काय करायचं, सबट्रॅक्शन. मोठ्या नंबरमधून करायचं सबट्रॅक्शन. हा आहे 2024-25चा एक्सपेंडिचर, हा आहे 2023-24चा एक्सपेंडिचर. करूया सबट्रॅक्शन. 4 - 2 2, 8 - 6 2, 5 - 7 होत नाही, 15, इकडचा 1 मायनस 7 - 15 8, 5 - 7 होत नाही, 15, इकडे होतील 2. इकडचा कॅरी इकडे घेतला आणि इकडचा 1 लेस केला. 15 - 7 8, 2 - 2 0, 8 - 9 होत नाही, 18, इकडे -1, 18 - 9 9, 7 - 6 1. हाऊ मच मोअर मनी वॉज स्पेंट, काय लिहायचं, 19,08,822 more money was spent in 2024 and 25 compared to 2023-24. किती पैसे खर्च झाले जास्त, 19,08,822. 7 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 7 नंबरचा क्वेश्चन पहा. राईट द नंबर्स 1 to 9 in the given box in such a way that each number appears only once and their vertical, horizontal and diagonal sums are equal. आपल्याला उभ्या, आडव्या आणि अशा तिरक्या ॲडिशन करायच्या आहेत, त्या सेम यायला पाहिजेत. पाहूया, इथे आपल्याला एक दिलेला आहे, याचे आपण ॲडिशन करूया. पहिल्यांदा 8 + 5 13, 13 + 2 15, 15 म्हणजे किती ॲडिशन हवी आहे आपल्याला, 15. करूया. 8 + 3 11, 11 + 4 किती होतील, 15. इथे पहा, 5 + 1 6, 6 + 9 काय होतील, 15. आता हे पाहूया, 9 + 4 13, 13 + 2 15, तर 6 + 2 8, 8 + 7 8 + 7 15, 5 + 3 8, 8 + 7 15, 6 + 5 11, 11 + 4 15. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे 4 9 7. आणि आपण उभे आणि आडवे ॲडिशन केले आणि तिरके, हो डायगोनल म्हणजे हे असे 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 ॲडिशन केले तरी हे काय येत आहेत, 15 येत आहेत. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे 7 9 and 4. Thank you students for watching this video. Thank you so much.
आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.